विधानसभा निवडणुकीनंतर आलेला निकाल हा अनेक पक्षांच्या जिव्हारी लागला असून अनेक ठिकाणी अनपेक्षित मिळालेला विजय हा आनंदाचे वातावरण निर्माण करत होता। मात्र अमरावती शहरात या 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर अत्यंत खालच्या स्तरावर राजकारण चालत असल्याचे दिसून येत आहे। मग यात आमदार रवी राणा व शिवसेना जिल्हा अध्यक्ष दिनेश बुब यांची आपापसातील हाणामारी आणि तेही वृद्धाश्रमात घडलेली असो किंवा MIMचे विदर्भ प्रमुख नगरसेवक अब्दुल नाझीम यांच्या घरावर झालेला हल्ला असो, असे अनेक प्रकार शहरात सध्या सुरू आहे। असाच एक प्रकार ऐन दिवाळीसारख्या सणातच अमरावती शहरात घडला। माजी स्थायी समिती सभापती व विद्यमान नगरसेवक तुषार भारतीय यांच्या घरावर ते घरात नसताना 3 ते 4 युवकांनी हल्ला केला। तुषार भारतीय यांच्या घरासमोरील मालकीची गाडी फोडली। या भ्याड हल्ल्यामुळे संपूर्ण शहरातच तणावाचे वातावरण निर्माण झाले असून राजापेठ पोलिसांना मिळालेले सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हल्लेखोरांना अटक केली। यावेळी हा हल्ला कोणी केला व यामागचा उद्देश काय असू शकतो ही माहिती ज्यावेळी विदर्भ न्यूजने घेण्याचा प्रयत्न केला, तुषार भारतीय यांना विचारले असता तुषार भारतीय यांनी सांगितले की दिनांक 28 तारखेला संध्याकाळी 7 सव्वा 7च्या दरम्यान माझ्या घरावर युवा स्वाभिमानच्या काही तरुण कार्यकर्त्यांनी हल्ला केला। मी घरी नाही असं माझ्या वडिलांनी सांगितल्यावर त्या ठिकाणी उभ्या असलेल्या माझ्या लाल गाडीवर त्यांनी रॉड टॉमीने हल्ला केला आणि तिथे काचं फोडली आणि ती माझ्यावर जीवघेणा हल्ला करण्यासाठी आली हे याच्यातून स्पष्ट होत आहे। त्या संदर्भात CCTV फुटेजमध्ये ते सापडले आणि त्यांना एंटीसिपेटरी बेल घ्यायच्या तयारीत असताना अमरावती पोलिसांनी त्यांना अटक केली। त्याबद्दल मी पोलिसांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। पण ज्या हल्लेखोर माझ्या घरावर आले होते, माझ्यावर जीवघेणा हल्ला करू पाहत होते, त्यांच्याशी माझा काही एक संबंध नाही। निवडणुकीच्या काळात किंवा त्या अगोदर माझं कुठलंही त्यांच्याशी वादावादी झाली नाही, बोलाचाली झाली नाही आणि म्हणून त्यांनी हा हल्ला करण्यामागचं कारण काय आहे खरं पाहिलं तर हे माहिती करून घेणं अत्यंत गरजेचं आहे। कोणीतरी याच्यावर मास्टरमाइंड याच्यावर काम करतो आहे। जे प्रामाणिकपणाने काम करणारी लोक आहेत त्यांनी काम करू नये म्हणून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आहे। त्याचबरोबरीने ज्यावेळी हा हल्ला झाला आणि मी ज्यावेळी अमरावतीला आलो त्यावेळी मी कोणावरही आरोप केला नाही की याच्या पाठीशी कोण आहे। पण तरी काही पक्षाचे नेते सांगतात आहे की आमच्याशी काही संबंध नाही, हे कार्यकर्त्यांना आम्ही वर्षभरापूर्वीच काढलं होतं। याचा अर्थ काय आहे? आणि चोराच्या मनात चांदणं आहे की चोर के दाढी में तिनका आहे, हे सगळं ओळखून काढण्याची जबाबदारी पोलिसांनी घेतलेली आहे। मी पोलिसांना शुभेच्छा देतो की त्यांनी शोधून काढावं आणि हे जे राजकीय वातावरण गढूळ झालं आहे अमरावती शहरातलं ते पुन्हा पूर्ववत आणणे आणि एक हेल्दी पॉलिटिक्स होण्यासाठी म्हणून ते करणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी मी पोलिसांना या संदर्भामध्ये चर्चा केली आणि पोलीस त्याच्या मागावर आहेत। नक्कीच यामागचं कोणी मास्टरमाइंड असेल ज्याने घडवून आणलं असेल, जो वातावरण दूषित करू पाहत असेल त्याला नक्कीच शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही। या संदर्भात मी माननीय CP साहेबांशी, माननीय पोलीस अधिकाऱ्यांशी या संदर्भात चर्चा केली आहे। या संपूर्ण प्रकारात तुषार भारतीय यांनी युवा स्वाभिमान पक्षाला व त्या पक्षाचे सर्वेसर्वा रवी राणा यांच्यावर नकळत आरोप लावला असून यावर रवी राणा मात्र शांत आहेत। लवकरच आमदार रवी राणा यांना सुद्धा याबद्दल विदर्भ न्यूज विचारणा करणार व बिघडलेली घडी उघडण्याचा प्रयत्न करणार। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।